आपण सतत बदलत जाणाऱ्या युगात जगतोय। बदलत्या काळानुसार अनेक नवनवीन करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत। आज 1 जानेवारी 2021 वर्षाच्या पहिल्या दिवशी जाणून घेऊया भविष्यातील 21 करिअर विषयी। नमस्कार, मी अमोल बोरकर। आपण बघताय राष्ट्र महाराष्ट्र यूट्यूब चॅनल। राष्ट्र महाराष्ट्र, सरळ, स्पष्ट, सखोल। पारंपरिक क्षेत्रातील करिअरशिवाय जगात अनेक नवनवीन करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। यात तुम्ही करिअर करून तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकता। तर जाणून घेऊया भविष्यातील 21 करिअर विषयी। रेस्पिरेटरी थेरपिस्ट। रेस्पिरेटरी थेरपिस्ट वाढतं प्रदूषण आणि असंतुलित जीवनशैलीमुळे श्वसन संबंधी समस्यात फार वाढ होत आहे। वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे भविष्यात प्रदूषणाची समस्या फारच बिकट होणार आहे। यामुळे श्वसन संबंधी रोगही वाढतील आणि म्हणून रेस्पिरेटरी थेरपिस्टची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासेल। 12वी सायन्स नंतर 4.5 वर्षाची फिजिओथेरपीची पदवी प्राप्त करून या क्षेत्रात तुम्ही करिअर बनवू शकता। वेदर कंट्रोल इंजिनियर्स। ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरात हवामानात फार बदल होत आहेत। जिओ इंजिनिअरिंगचा वापर करून हवामान बदलाचा अभ्यास आणि त्यावर नियंत्रण करता येईल। वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करणे, सोलर रेडिएशन नियंत्रित करणे अशा प्रकारची कामे वेदर कंट्रोल इंजिनियर्सद्वारे केली जातील। सध्या हे क्षेत्र अविकसित असून यावर संशोधन सुरू आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा MSc जिओलॉजी, जिओफिजिक्स, मरीन जिओलॉजी या क्षेत्रात शिक्षण घेऊन तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करू शकता। पीपल अँड कल्चर मॅनेजर। मानव संसाधन ही सर्वात मोठी संपदा आहे। मानवी गुणांचा योग्य वापर करायचा असेल तर मानवांच्या आणि त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास फार आवश्यक आहे। यासाठी मानव संस्कृती व्यवस्थापक फार उपयोगी पडेल। गुगलद्वारा कर्मचाऱ्यांसाठी पुरवल्या जाणाऱ्या सुविधा या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे। गुगलद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कामाव्यतिरिक्त अनेक सुविधा पुरवल्या जातात। चांगलं संवाद कौशल्य, विविध संस्कृतीचा अभ्यास यात तुम्हाला रस असेल तर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता। मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये MBA किंवा MA करून तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करू शकता। जेनेटिक काउन्सलर, आनुवंशिकी सल्लागार। अनेक रोग आनुवंशिक असतात आणि त्यावर उपचार करणे कठीण असते। जेनेटिक काउन्सलर्स पारिवारिक पृष्ठभूमी आणि जेनेटिक्सचा अभ्यास करून जन्माच्या आधीच त्यावर संशोधन करून रोगाला मात देऊ शकता। वैद्यकीय, मानसोपचार किंवा जन्मासंबंधी सल्ला देण्याचे काम जेनेटिक सल्लागार करतो। वैद्यकीय क्षेत्रात स्नातक करून तुम्ही पुढे या क्षेत्रात जाऊ शकता। निजाम मेडिकल संस्थान, हैदराबाद, दिल्ली एम्स, SGPIMS, लखनौ या प्रमुख संस्थानात तुम्ही याचं शिक्षण प्राप्त करू शकता। इन्फॉर्मेशन सिक्युरिटी स्पेशलिस्ट। इंटरपोलनुसार सायबर गुन्हे ही भविष्यातील फार मोठी समस्या ठरेल। इंटरनेटचा वाढता वापर, प्रत्येक क्षेत्राचं डिजिटलायझेशन यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे होत आहेत। यावर आळा बसवण्याचे काम इन्फॉर्मेशन सिक्युरिटी स्पेशलिस्टद्वारे केले जाते। कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेऊन या क्षेत्रात प्रवेश केला जाऊ शकतो। तंत्रज्ञानाचं ज्ञान, अन्वेषणात्मक दृष्टिकोन जर तुमच्यात असेल तर तुम्ही नक्कीच या क्षेत्रात जाऊ शकता। कस्टम इम्प्लांट ऑर्गन डिझायनर। अवयव प्रत्यारोपणात लागणारा उशीर यामुळे कृत्रिम मानवी अवयवाला फार मोठी मागणी आहे। 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम अवयव तयार करण्याचे काम इम्प्लांट ऑर्गन डिझायनरद्वारे केले जाते। बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री प्राप्त करून तुम्ही या क्षेत्रात जाऊ शकता। टिश्यू आणि स्टेम सेल्स यावर देखील संशोधनाचं काम या क्षेत्रात केलं जातं। वेस्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट। घनकचरा व्यवस्थापनाची समस्या वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाढत आहे। कचऱ्यावर प्रक्रिया करणे, त्यांची विल्हेवाट लावणे यासंबंधीची उपाययोजना तयार करण्याचे काम वेस्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटद्वारे केले जाते। घनकचरा व्यवस्थापनाने ऊर्जा निर्माण करणे किंवा बांधकाम व्यवसायात त्याचा वापर करणे यासंबंधी अभ्यास वेस्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटद्वारे केला जातो। सिव्हिल, केमिकल किंवा एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग करून या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता। डिजिटल कंटेंट स्पेशलिस्ट। डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे डिजिटल कंटेंटची मागणी वाढत आहे। डिजिटल माध्यमाद्वारे सतत माहिती प्रवाहित करणे, त्यावर संशोधन करणे अशी कामे डिजिटल कंटेंट स्पेशलिस्टद्वारे केली जातात। क्रिएटिव्हिटी, लेखन कौशल्य, चालू घडामोडीविषयीचं जागरूकता, अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती अशी कौशल्य असल्यास तुम्ही या क्षेत्रात जाऊ शकता। पत्रकारितेची पदवी प्राप्त करून तुम्ही यात काम करू शकता। अँटी एजिंग प्रॅक्टिशनर। वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मानवाची आयुर्मर्यादा वाढली आहे।
परंतु वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या समस्या तशाच आहेत। अनियंत्रित जीवनशैलीमुळे उलट कमी वयातच एजिंगची समस्या पसरत आहे। या समस्येवर संशोधन आणि उपचाराचे काम अँटी एजिंग प्रॅक्टिशनरद्वारे केले जाते। मेडिकल क्षेत्रातील पदवी घेऊन तुम्ही यात स्पेशलायझेशन करू शकता। काही देशात याला ॲस्थेटिक स्पेशलिस्ट असेही म्हणतात। ह्यूमन मशीन इंटरॅक्शन डिझायनर, ह्यूमन मशीन इंटरफेस HMI तंत्रज्ञानाद्वारे मानव आणि मशीन यांचा योग्य मिलाप करणे, मानवी संवेदनांचा सॉफ्टवेअरद्वारे अभ्यास करणे, त्यावर उपाययोजना सुचवणे असे काम यांच्याद्वारे पार पाडले जातात। कम्प्युटर सायन्समध्ये पदवी आणि HMI तंत्रज्ञानात पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी मिळवून तुम्ही या क्षेत्रात जाऊ शकता। 3D प्रिंटिंग डिझायनर, 3 डायमेन्शन प्रिंटिंग तंत्रज्ञान सध्या अविकसित असून संशोधन पातळीवर आहे, परंतु भविष्यात 3D प्रिंटिंगला अनन्यसाधारण महत्त्व मिळणार आहे। 3D प्रिंटिंग म्हणजे कुठलीही वस्तू धातू आणि प्लास्टिकचा वापर करून मूळ स्वरूपात प्रिंट करणे होय। इंजिनिअरिंग, डिझाईन, ॲनिमेशनमध्ये रस असल्यास तुम्ही या क्षेत्रात करिअर बनवू शकता। रोबोटिक्स इंजिनियर अँड स्पेशलिस्ट, रोबोट्सचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात व्हायला लागला आहे। अंतरिक्ष, समुद्र किंवा जिथे मानवाला जाणे कठीण आहे अशा क्षेत्रात रोबोटचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे। रोबोटिक्समध्ये संशोधन आणि डिझाईन करण्याचे काम रोबोटिक्स इंजिनियरद्वारे केले जाते। इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून तुम्ही रोबोटिक्समध्ये पदवी प्राप्त करू शकता। ऑगमेंटेड रियालिटी डेव्हलपर, पोकेमॉन गो गेमविषयी तुम्ही ऐकलं असणारच किंवा खेळलेही असणार। पोकेमॉन गो ऑगमेंटेड रियालिटीचा उत्तम उदाहरण आहे। रिअल आणि व्हर्च्युअल गोष्टीचा मिलाप करणे म्हणजेच ऑगमेंटेड रियालिटी डेव्हलपमेंट होय। या क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्हाला वेब किंवा मोबाईल प्रोग्रामिंगचं ज्ञान असणे आवश्यक आहे। भारतात यासंबंधी कोर्स उपलब्ध नसले तरी विदेशात मात्र भरपूर प्रमाणात याचे शिक्षण उपलब्ध आहे। अर्बन ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट, शहरी सीमात शेती करणे आणि त्याबाबत संशोधन करणे हे काम अर्बन ॲग्रिकल्चर स्पेशलिस्टद्वारे केली जातात। वाढती जनसंख्या आणि त्यामुळे अन्नाची वाढती मागणी यामुळे शहरी शेती फार प्रचलित होत आहे। व्हर्टिकल फार्मिंग किंवा टेरेस फार्मिंग करून कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन करणे हा शहरी शेतीकरणाचा प्रमुख उद्देश आहे। अनेक कृषी विद्यापीठात यासंबंधीचा कोर्स उपलब्ध आहे। ड्रोन डेव्हलपर, ड्रोनचा वापर आता फक्त लष्करी क्षेत्रात मर्यादित नसून प्रत्येक क्षेत्रात व्हायला लागलाय। चित्रीकरण, शेती, आपदा व्यवस्थापन, सामान वाहतूक अशा अनेक क्षेत्रात ड्रोनचा वापर होतोय। त्यामुळे ड्रोन डेव्हलपर आणि पायलटला प्रचंड मागणी आहे। एरोनॉटिकल किंवा रोबोटिक्स इंजिनिअरिंग करून तुम्ही या क्षेत्रात जाऊ शकता। ई कॉमर्स स्पेशलिस्ट, ऑनलाईन खरेदीचं वाढणारं चलन यामुळे ई कॉमर्स साईट्स फार प्रचलित होत आहेत। ई बिझनेस, ई प्रोक्युरमेंट, ई सेल्स, ई मार्केटिंग, ई पेमेंट अशा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। मार्केटिंग, SEO आणि डिझाईन कौशल्य असल्यास तुम्ही या क्षेत्रात जाण्याचा विचार करू शकता। यासाठी तुम्हाला लॉजिस्टिक, फॅशन, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवावी लागेल। व्हर्च्युअल रियालिटी डिझायनर, व्हर्च्युअल रियालिटीच्या आगमनाने अनेक गोष्टी सोप्या झाल्यात। तुम्ही घरबसल्या VRद्वारे विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊ शकता, एखाद्या दूर देशात फिरू शकता, शिक्षा, आरोग्य, मनोरंजन, बँक अशा अनेक क्षेत्रात व्हर्च्युअल रियालिटीचा फार वापर होतोय। पोस्ट ग्रॅज्युएशन स्तरावर व्हर्च्युअल रियालिटी डिझाईन कोर्स तुम्ही करू शकता। व्हर्जिनिया, अमेरिकामधील शेनानडो विद्यापीठात यासंबंधीचा कोर्स उपलब्ध आहे। डाटा ॲनालायझर, एखाद्या गोष्टीची माहिती गोळा करून त्या माहितीचा वापर करून त्या गोष्टीची उत्पादकता वाढवण्याचे काम डाटा ॲनालिस्टद्वारे केले जाते। क्रिकेट सामन्यात तुम्ही बघितलं असेल, बॅट्समनविषयी आकडेवारी देऊन त्याची मागील कामगिरी आकड्यांद्वारे दाखवून त्याचा भविष्याच्या खेळीचा अंदाज वर्तवला जातो। हे काम डाटा ॲनालिसिसद्वारे केले जाते। या क्षेत्रात काम करण्यासाठी तुमचं गणित विषयावर प्रभुत्व आणि तुमची आकलनशक्ती मजबूत असायला हवी। डिजिटल रिहाब काउन्सिलर, 21व्या शतकात तंत्रज्ञानाचा वापर फार वाढलाय, त्यामुळे तंत्रज्ञानाचं व्यसन, विशेषतः मोबाईल फोनचं व्यसन सुद्धा वाढलंय। या व्यसनातून बाहेर काढण्याचं काम डिजिटल रिहॅब काउन्सिलरद्वारे केला जातो। सायकोलॉजीमध्ये डिग्री मिळवून किंवा डिजिटल रिहॅब कोर्समध्ये डिप्लोमा मिळवून तुम्ही या क्षेत्रात जाऊ शकता। डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर,
तंत्रज्ञान ही सतत बदलत जाणारी गोष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या एका युगातून दुसऱ्या युगात सहजतेने परिवर्तन करण्याचे काम डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसरद्वारे केल्या जातं. क्लायंट इन्फॉर्मेशन अँड कस्टमर सर्व्हिस पर्सनल. उपभोक्त्याची माहिती गोळा करून त्यांना कशाप्रकारे चांगली सुविधा पुरविता येईल यावर संशोधन समन्वय करण्याचे काम क्लायंट ऑफिसरद्वारे केल्या जाते. कस्टमर सेवा क्षेत्रात काम करण्याची संधी यामुळे मिळते. तर हे होते भविष्यातील 21 करिअर क्षेत्र. काळ झपाट्याने बदलत आहे आणि त्यामुळे काम करण्याची पद्धतही. बदलत्या काळानुसार आपणही बदलले पाहिजे. पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडेही आपण विचार केला पाहिजे आणि तो आत्मसात केला पाहिजे. काळानुसार विचार केला तरच आपण काळाच्या शर्यतीत टिकून राहू. राष्ट्र महाराष्ट्रावर 2021च्या पहिल्या दिवशी हा विशेष एपिसोड दाखवण्याचा आमचा हाच उद्देश होता की वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काहीतरी नवीन विचार करावा, करिअरच्या नवीन वाटा शोधाव्यात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. सोबतच सबस्क्राईब करा राष्ट्र महाराष्ट्र यूट्यूब चॅनल. तुम्ही राष्ट्र महाराष्ट्राला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तुमचे नववर्ष आनंदाचे, सुखासमाधानाचे, समृद्धीचे जावो. राष्ट्र महाराष्ट्रतर्फे नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बघत रहा राष्ट्र महाराष्ट्र यूट्यूब चॅनल. राष्ट्र महाराष्ट्र, सरळ, स्पष्ट, सखोल.